पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे आणि काही जेडपी सदस्यांनी पुण्यातील सीईओंना ग्रामीण रुग्णालय जे आहेत, खाजगी रुग्णालय आहेत ग्रामीण भागात, त्या रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट हवे अशा प्रकारचं पत्र आहे, निवेदन जे आहे ते दिलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे आहेत। रणजित दादा, तुम्ही खरं तर जे प्रकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलं त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे ऑडिट बिलाचं असं पत्र दिलेलं आहे, काय नक्की मागणी आहे, काय नक्की या पत्रामध्ये म्हणणं? पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण आहे आणि हॉस्पिटलची संख्या पण मोठी आहे। अनेक हॉस्पिटलची परिस्थिती खरं तर जिल्हा परिषदमध्ये जी ग्रामीण भागातल्या सगळ्या हॉस्पिटलचं रिन्युएशन, त्यांचं लायसन रिन्युएशनचं काम असतं, त्यामुळं बरेचशा हॉस्पिटलची मान्यता पण जिल्ह्यामध्ये नसते आणि अशा वेळेस काही चुकीच्या गोष्टी होऊ नयेत। त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांना त्या ठिकाणी आर्थिक दिलासा मिळतो, परंतु बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल त्या योजनेपासून रुग्णांना वंचित ठेवण्याचं काम करतं आणि चांगली आरोग्यसेवा मिळत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये बिलांची पण रक्कम वाढते आणि त्यामुळं नाहक त्रास रुग्णांना होतो। काही ठिकाणी रुग्णांना पैसे नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा ॲडमिशन पण मिळत नाही। याच धर्तीवर प्रशासक पिरियड असल्यामुळं पुणे जिल्हा परिषदचे सीईओ आणि प्रशासक श्री गजानन पाटील साहेबांकडं आम्ही जिल्हा परिषदचे काही माजी सदस्य काल भेटलो आणि त्यांना या संदर्भामध्ये पत्र दिलं की आपण दरवर्षी खरं तर हॉस्पिटलला रिन्युएशन त्यांचं लायसन करावं लागतं आणि ते जिल्हा परिषदला अधिकार आहे आरोग्य विभागाकडं। त्यामुळं त्यांचं आरोग्य विभागाकडं रिन्युएशन होत असताना त्यांच्या लायसनचं त्यांच्या बिलांची पण पडताळणी व्हावी, जेणेकरून जे आवाजवी बिलं रुग्णांना द्यावी लागतात त्याच्यामधून लोकांना दिलासा मिळेल। त्याचबरोबर अशा स्वरूपाच्या ज्या अडचणी आहेत किंवा जी बोगस हॉस्पिटल जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, चुकीची बिलं दिली जातात, चुकीचे औषधं दिली जातात एक्सपायर झालेली, आणि त्याचा नाहक त्रास हा रुग्णांना नातेवाईकांना होतो। त्यामुळं जी दीनानाथ हॉस्पिटलला जी घटना घडली त्याचा पुनरुच्चार ग्रामीण भागामध्ये होऊ नये आणि त्याचा रुग्णांना फायदा व्हावा यासाठी जिल्हा परिषदच्या सीईओंना आम्ही विनंती केली। त्यांनी पण तात्काळ या निवेदनावर त्याची ॲक्शन घेण्याच्या संदर्भात आरोग्य विभागाला सूचना दिल्यात, जेणेकरून ग्रामीण भागातलं, आणि हे पिरियडिकली झालं पाहिजे, कायमस्वरूपी हे राहण्यासाठी त्यांनी निर्देश दिले की याच्या संदर्भामध्ये मी वेबसाईटवरच त्याची माहिती देईल, जेणेकरून जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेला पण त्याची माहिती मिळेल। काही तक्रारी असतील तर त्याचं तक्रारींचं पण डायरेक्ट जिल्हा परिषद प्रशासनाला त्याच्या संदर्भामध्ये माहिती मिळेल। नक्कीच, खरं तर तुम्ही उपाध्यक्ष असताना आरोग्य विभागाचं सुद्धा पुणे जिल्ह्यासाठी काम पाहिलेलं आहे, केलेलं आहे। काय ग्रामीण भागातल्या रुग्णांच्या प्रमुख अडचणी असतात त्यांनी काय प्रमुख उपाययोजना यावर केलं पाहिजे असं वाटतं? खरं तर कोरोना काळामध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना झाल्या। खरं तर कोरोनामध्ये एक सिस्टीमला पण प्रशासनाला पण जी व्यवस्था आपल्याकडं नाही त्याच्यापेक्षाही पुढं जाऊन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, कारण शेवटी प्रतिकूल परिस्थितीमध्येच आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात आणि माहिती होते। त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य व्यवस्था चांगली दर्जेदार व्हावीसाठी प्रशासनाने काम केलं। खूप लोकांना त्याच्या माध्यमातून सेवा मिळाली आणि त्यामुळं जो शासनाने चांगला निर्णय महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जो घेतला आहे, ग्रामीण भागातल्या कोणत्याही रुग्णाला मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटलला गेल्यानंतर पिळवणूक होते, त्यांना पैसे नसतात, आर्थिक मोठा बोजा पडतो आणि त्यामुळं अशा हॉस्पिटल प्रत्येक तालुक्यामध्ये 3-4 हॉस्पिटल झाली पाहिजेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून त्या रुग्णांना, आणि बऱ्याच ठिकाणी शासनाने पण त्या ठिकाणी कोऑर्डिनेटर नेमलेत, परंतु रुग्णांना त्या योजनेचा फायदा झाला पाहिजे। कोट्यवधी रुपयांचा निधी शासन यासाठी खर्च करतं आहे आणि खरं पाहिलं तर लोकप्रतिनिधी म्हणून असेल किंवा आम्ही प्रशासक म्हणून असेल, कारण खाजगी हॉस्पिटलमध्येच आरोग्यसेवा मिळाली जाते, चांगली दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी आणि त्याचा बोजा रुग्णांना मिळू नये किंवा त्यांच्यावर पडू नये त्यासाठी चांगली दर्जेदार वेळेत दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, त्याचं बिल पण मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड रुग्णांना मिळू नये यासाठी प्रशासनाने अजून
चांगल्या पद्धतीने काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. धन्यवाद. तर निवेदन दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते असलेल्या रणजित शिवतरे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे.